कोणताही प्रश्न हिंसेच्या मार्गाने सुटू शकत नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिलेली आहे। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं चुकीचं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी अण्णा हजारे देखील करतात। पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये हेच लिहिलं होतं, हिंसक मार्गाने प्रश्न सुटणार नाही। अहिंसक मार्गाने अपन सच्चाई के मार्ग से चलते रहो, प्रश्न छूट जाएगा। शिक्षण मंत्री ये सेवक है, ये मालक कहते हैं तो देना चाहिए, उनका कर्तव्य है। मौन में शक्ति है, लेकिन कोई भी मौन करके नहीं चलेगा। मौन करना है तो उतना क्लैरिटी होना चाहिए, उतना अपना अहिंसा, त्याग, सच्चाई, ये सब गुण होना चाहिए, सब काम बनेगा। दिल्लीतल्या आंदोलनाबाबत सरकार संवेदनशील असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलेलं आहे। आंदोलकांसोबत चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सुद्धा विजया रहाटकर म्हणतात। मला असं वाटतं की हा संपूर्ण जे सगळं चाललेलं आहे दिल्लीमध्ये, हे सगळंच खूप संवेदनशील प्रकरण आहे आणि यामध्ये मुलांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय सांगायचं आहे ते नीट ऐकणं पण खूप गरजेचं आहे। सुदैवानं आता संसद चालू आहे आणि या विषयामध्ये त्यांना पण सांगण्याची जागा आहे आणि मला ही पण आशा आहे, विश्वास आहे की संसद पण या सगळ्या विषयावर, त्यांच्या मुद्द्यांवर विचार करेल। या सगळ्या विषयांमध्ये कंप्लेंट्स दोन्ही करणार आहेत। मुलांना मारलं गेलं आहे ही पण कंप्लेंट आहे, पोलिसांना सुद्धा मारलं गेलं आहे ही पण कंप्लेंट आहे। त्यामुळे हा मुद्दाच खूप संवेदनशील आहे। मला असं वाटतं की सरकारनं, बाकी व्यवस्थांनी आणि मुलांनी सुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित बसून नीट मार्ग काढला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। नीट प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी दिलेली आहे। पण विद्यार्थ्यांचं भविष्य हा राजकारणाचा विषय नाही असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलंय। मोदी सरकारने देशभरात एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांचं जाळं उभारून विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित केलंय। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारे सरकार त्यांच्या आयुष्याशी कधीच तडजोड करू शकत नाही। नीट प्रकरणात सरकारने कोणतीही हयगय केलेली नाही। तात्काळ सीबीआय चौकशी, एसआयटीची स्थापना आणि भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी अधिक सुरक्षित सीबीटी परीक्षा प्रणालीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। प्रधानमंत्री मोदीजींची भूमिका अगदी स्पष्ट आहे, पेपर फुटी करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही। दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर शिक्षा करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे। पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील प्रश्नावर काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणामध्ये आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत। भारताच्या भविष्यावर हल्ला करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया अंकित प्रभू यांनी दिलेली आहे। आपण पाहिलं असेल की दिल्लीला जंतर मंतरला जी काही दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आणि आमच्या भारताच्या भविष्यावरती जो काही हल्ला दिल्ली पोलिसांनी केला, मग त्या दिल्ली पोलिसांमध्ये मिसळलेले अनेक गुंड होते आणि आमच्या तरुणाईंना त्या ठिकाणी ते पडसाद भोगावे लागले। त्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आमच्या तरुणांची आंदोलनं सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज आपण सकाळची प्रेस पाहिली असेल तर सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 26 तारखेला शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिरपर्यंत जो काही मोर्चा घोषित केलाय, त्या मोर्चामध्ये स्वतः सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।